हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज, आज आम्ही एक अलग जागेवर जाणार आहेत. तर आज तुम्हाला मजा येणार ब्लॉग बघायला. तर गाईज तुम्हाला सांगणार नाही आता कुठं चाललं, पण तुम्हाला समजेल की आम्ही कुठं चाललो होते. तर गाईज तुम्ही बघा आता. आणि एक येणारे मला घ्यायला तो तुम्हाला पण दाखवतो. आलेला आहे गाईज, कसा आलाय बघा. बिना चपलेचा. हां, विना चपलेचा आलाय. आता बूट घालायला तो. तर गाईज फायनली बुट घालून रेडी झालेले आहेत. हा बघा, आणि मी पण रेडी झालोय बघा. आम्ही चाललो आता फिरायला. जॅकेट साठी घेतले. बघा बॅग घेतले आणि जॅकेट ठेवलं याच्यात फोटोशूट करायसाठी. तुम्हाला सांगणार नाही कुठं चाललंय, तुम्हाला डायरेक्ट दाखवतो गाईज कुठं चाललं ते. निघलोय फायनली आता. सूर्य देवता काय ऑल सेट झालेलं आहे, हेल्मेट वगैरे घालून चाललो आम्ही पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायला. टंकी फुल करायचं आहे गाईज. सो गाईज पेट्रोल पंपवर पोहोचलेलं आहे. पेट्रोल भरायला आल्या. गाइस देख सकते हो पेट्रोल कितीचा भरताय. आजा उत्तर थोडं. गाईज बघू शकता तुम्ही, पेट्रोल भरायला चाललंय. टंकी फुल झालेली गाईज. बघा देख सकते हो गाईज, टंकी फुल. तो गाइस निकल चुके हैं. तो गाइस चला चलो. चलो हा चेक करना भाई हवा. तर गाइस हवा चेक करते. सो गाइस पेट्रोल पंप आम्ही गेलेलो फायनली. आता परत घरी जायचंय कारण की घरी आमचं गॉगल राहिलेलं आहे गाईस. गॉगल घेऊन परत गाईस गॉगल पण घेतलेला आहे गाडी. तर गाईस चला. तर काय चाललंय आता. मी गाडी चालवून थकलोय. आजाला दिले चालवायला, हेल्मेट इथं आहे. तर काय आम्हाला अण्णा भेटलेला आहे इथं रस्त्यामध्ये. विषय गंभीर आहे. पाठी पाठी येत आहे आमच्या.
काय ड्रायव्हर एक्सचेंज केलेला आहे. माझ्या गाडी चालवते आता. घाट चढताना सो गाईज थोडासा ब्रेक घेतलाय बघा. व्ह्यू बघा फक्त तुम्ही. ही आमची गाडी आणि हा रमण. दाखव पुढच्या गाड्या. इकडे पण गाड्या लागलेल्या आहेत. आणि आता आम्ही थोडासा रेस्ट घेतलाय. हे बघ माकड बघ. बघा गाईज माकड. गाईच काय विषय माहितीये का, किती पण भारी गाडी आला ना, आमची गाडी आम्हालाच भारी वाटेल. आम्हालाच भारी वाटेल. कारण की आमची गाडी आमची असते, दुसऱ्याची गाडी दुसऱ्यांची असते. एवढं इकडं हायवे घाटातला तर बघू शकतो. सगळं स्कूटी बघ त्याने कुठं टाकली. टू व्हीलर अलाउड नाही. गाईस आई मोबाईल घेऊन पळायला नाही पाहिजे का. गाईस माकडं बघा. गिर गर्दन घाट का नाम सुना है. तर गायची तर आम्ही गोला खायला आलो. गोला आहे का. हा चमच गोळा. गाईस पण द्या. गोळा खायला आलो आम्ही. आणि शेंगा पण द्या. काकी गोळा बनवते. बघू शकता तुम्ही. वेटिंग कशाचं करतोय आपण. वेटिंग आम्ही ट्रेनची करतो. ट्रेन येईल कधी आम्ही बघू. कधी केवळला ट्रेन भारी दिसते इथून. तर बघूया आता ट्रेन कशी दिसते. हे घेतलं पहिले शेंगा, रमण, शेंगा आणि केसांची तर वाट लागली असं सगळी. कारण की टू व्हीलरवर आल्यावर गाडीवर आल्या आम्ही. त्यांना माहिती नाही टू व्हीलर आला. रेडी आहे. आपण रेडी आहे खायला. कर चालू. नको रे, सर्दी झाले. अरे का. तर गाय जा बघा कसं खातोय. आताच बोलला सर्दी झाली मला नाही खायचं आहे. बघा हे बघा हे बघा. जसं काय कधी भेटलंच नाही याला. कसं खातोय बघा. ये इकडून ट्रेन आली गाईस. ट्रेन आली. गाईस ट्रेन बघा फक्त. आई शपथ आवाज दिसते गाईस. फक्त या ट्रेन बघासाठी आम्ही थांबलेलो आहे. बघा अजून गोळाच खातोय. बघा ट्रेन. तुम्ही तर कधी बघितलं नसाल. बघितली काय. बघितली का ट्रेन आहे. तुम्ही तर कधी बघितलं नसाल. यांनी बघितली. तुम्ही बघितली ना रे. फर्स्ट टाइम बघितलं. फर्स्ट टाइम. हे बघा का बोलतोय. आणि फर्स्ट टाइम बघितली ट्रेन. आणि गोळा बघा कसा खाते. सर्दी झाले बोलतोय आणि फाटाफाट खातोय. किती संपवला बघा. तुझी संपवला रे तुला. सो गाईस आता आम्ही मॅगी खायला बसलेलो आहे. हा बघा इकडं मग बसलाय आणि इकडं मॅगी बनते आमची. बसलोय 5-10 मिनटं झाले. आणि आमची गाडी तिकडं थांबलोय. तिकडं 220. ही पब्लिक ही पण आता इथं बसलेली. आत्ता उठून गेली तिकडे. आणि आम्ही बसल्यावर आत्ताच मॅगी खायला आलो. मॅगी काकीने आत्ताच मॅगी आणून दिली बघा. मॅगी पण रेडी झाली. मॅगी रमण आणि अजय. चला गाईस मॅगी खातो आणि भेटतो पुढं. हे बघा गाईस मेंढऱ्या. ती मेंढऱ्या आल्यांमध्येच आम्ही तर मॅगी खातो. आणि इकडे बघा रशिया मेंढी. काय आहे. रशिया मेंढी.
चल भेंडी मेंढी भेंडी आणि दशवाली मेंढी आहे. ही बाई हे मेंढे मेंढरे. तर गाईस पाऊस येत होता म्हणून हेल्मेटचा कव्हर काढला आम्ही. इथून फक्त 10 किलोमीटर आहे अजून. भेटू पुढं. गाईस ट्रॅफिक बघू शकता तुम्ही, खूप ट्रॅफिक आहे इकडं. 15 मिनिटाचा रस्ता 1 तास लागणार वाटते अजून. खूप ट्रॅफिक आहे खूपच. तर गाडी चालू माझे हात दुखा लागले. तर गाईज बघा हात लाल खूप झाले बघा. बघा हात कसे झाले. 2 तासाला बसायला गेली. आता आम्हाला थोडीशी जायला जागा भेटलेली. बघा ती गाडी गाडीवर असतो गाईज. गाईज 7 वर्षानंतरचे फुलं येतात ना ते बघायला चालल्यावर पण वाटत लागले. बघायला भेटतील का ना माहिती नाही. कारण की ट्राफिक लय बेकार आहे. टायगर पॉइंट लोणावळ्याला चाललं आल्या जायची वाट बघता आपण. गाईज बघू शकता तुम्ही ट्रॅफिक जाम कसं झालं. काही लोक तर पहिलेपासूनच हार मानलेले पाठीचे पाठी फिरून चालले. आम्ही हे फुलं बघायला आलतो. फुलं बघण्याच्या नादात ट्रॅफिक एवढा जाम झाला ना सांगू नाही शकत. वाट लागली. 2 तास झालं ट्रॅफिकमध्ये फसले आपण. गाईज फायनली थोडासा आता ट्रॅफिक क्लिअर होतोय. हे बघा ट्रॅफिक लई जाम आहे एकदम. आता काय सांगणार, सगळ्या रस्त्यावर ट्रॅफिक जाम आहे. रमण पण येतोय. आता मी थांबलोय. गाईज ट्रॅफिक क्लिअर करत चाललेत. ट्रॅफिकमध्ये लय बेकार फसलेलो आहे. 3 तास झालेले आहेत. अजून किती तास लागतील माहिती नाही. कारण की भरपूर वरती लय ट्रॅफिक आहे. तेव्हा इथं लोक ट्रॅफिक क्लिअर करतायत. लोक हसतायत. तर गाईज बघू शकता तुम्ही गाडी कुठं टाकतायत लोक. आता आमची पण गाडीची टाकायची पारी येणार आहे. पण पाऊस पडतोय म्हणून आता फोन मी बॅगेत ठेवतो. सो गाईज फायनली आम्ही पोहोचलेलो फुलं बघायला. फायनली गाईज फायनली फुलं बघायला आलो. एवढा बेकार वाटतंय ना काय बघ सांगू तुला. असं वाटतं की आम्हाला वाटतं की असं की उगाच आलो इकडं. कारण की एक फुल दिसत नाही चांगला. सगळं हे काय 7 वर्षानंतर आलेले फुलं दिसतात तुम्हाला. आम्ही जो वाटला गेलो ना तो टायगर पॉइंट होता. आपण तिकडे बघायला. आता आम्ही पुढे चालले आहोत त्या भागात. बघा पुढं अख्खा फॉग झाले. पाऊस पण पडणार आहे बेकारवाला. हेच आहे वाटतं. गाईज फायनली पोचलो. पोचलो ना. काय गाडी कुठे टाकायची आता. गाडी तिकडे घोड्याच्या साईडला घोडा लाव. घोडा आता मध्ये जाणार. घोडा तिकडे कशी बनवणार गाडी. केवऱ्याचं फुल कारवीचं फुल. गर्दी बघू शकता गाईस तुम्ही. रास गर्दी. रास पब्लिक आहे. रास आत्ता धोका झाला वाटतं रे. गाडी कशी लावायची आता. काहीच आणि गाडी टाकली इकडं मला खेचायला लावतोय. फिरव तू गाडी. गाइस पब्लिक तर भरपूर दिसतंय इथं.
गाईज एवढ्या बारकीसाठी आम्ही 20 रुपये दिले, 20 रुपये. हे बघा फुलं, खेवड्याचं फुलं बघू शकता गाईज तुम्ही. फूल 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 फूल. ये क्या है? What is this, bro? गायचा पाणी जुना रगडताना दाना. काय करतोय तू? कुठं लावतोय? अरे इथं लाव ना मस्त. घरचे बघणार भाई. गाईज फायनली लावलेली गाडी लावलेली. फुलं ही देवा घरची मुलं. तर गाईज फुलं तोडलेत बघा, भरपूर फुलं तोडलेत. आता रमन प्रपोज मारतोय आपल्या गाडीला. प्रपोज मारतोय रमन गाडीला. प्रपोज. ये लव यू बोल. लव यू बोल. बोल लव यू. लव यू बेबी. तू पण बोल लव यू टू. लव यू टू बोल. गबस. ए बोलली. लव यू बोल. लव यू बोल. लव यू. तू बोल. बोल ना. आय लव यू माय बेबी. सो गाईज फायनली आता आम्ही फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत. आता आमच्या गाडीवर दुसरं फोटो काढतोय. आता फोटो काढून झाला ना, आता आम्ही लगेच इकडे बघा फायरिंग. आता झालं. आता आम्ही चाललो घरी चाललो. इथे येऊन काय फायदा नाही. नका येऊ तुम्ही कोणी. येऊन काय फायदा नाही. इकडं पब्लिक बघा बघता तुम्ही. तर गाईज तुम्ही बघू शकता गाडीवर फोटो काढण्यासाठी पब्लिक आलेली आहे. हा बघा फोटो काढतोय रमन. हा भारी भारी येत व्हिडिओ काढतोय. फोटो काढतोय मस्त गाडीवर. कसला आवाज येते गाईस. आता आम्ही इथं लय कंटाळलोय. चाललो आम्ही घरी. आता चाललो. आता फुलं घेतली पण आता आम्ही चाललो घरी चाललो. घरी चाललो बोला बघू झालं. घरी चाललो. आम्हाला नवीन मित्र भेटले नाही. काय करणार हे लोक आम्ही सगळे चाललो घरी. हे पण पनवेलचेच आहेत गाईस. घरी चाललो घरी. पनवेलला चाललो पनवेलला. लय बेकार भिजलो. पाऊस पडला. ट्रॉफिक पण लागलेले तरी पण आम्ही चाललो. तर काय फायनली आम्ही केवड्याचं फुल बघून आलेलो आहेत. हे बघा केवड्याचं फुल इथं लावलं. केवढ्याचं कसं वाटतंय काय फायनली संध्याकाळ झालेली आहे. ते थांबायचं काही थोडंसं तर नको. मक्के आहेत जिथं आम्ही सकाळी थांबलेलो ना तिथंच. दुपारी थांबलेलो तिथं पोचलो. आता घाटात घाटात पोचलो. काय या फुलासाठी गेलो आम्ही सकाळी. या गाड्या लावले
आता आम्ही खंडाला घाट उतरतो मग अरे घरी जाऊ गाईस. सो गाईस फायनली आम्ही पनवेलला पोहोचलेलो आहे आणि इथे येऊन आम्ही चहा पिला दोघांनी. आणि हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय गाईस. आणि गाईस तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय गाईस.